नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जशी सिडकोची लॉटरी निघते तशी म्हाडाची लॉटरी निघते. म्हाडा लॉटरी 2025मध्ये जे म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल सर आहेत, त्यांनी जी घोषणा केलेली आहे की येणाऱ्या आगामी काळामध्ये म्हाडाची लॉटरी निघणार आहे. म्हाडाची जी 5,000 घरांची जी लॉटरी निघणार आहे, त्यामध्ये कोणते लोकेशन असणार आहे, कधी निघणार आहेत, याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे या म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड जे काही नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. दैनिक लोकमत, दैनिक लोकसत्ता आणि हिंदी न्यूजमध्ये सुद्धा या गोष्टीची दखल घेण्यात आली की येणाऱ्या आगामी काळात सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान जी म्हाडाची लॉटरी निघणार आहेत, 5,000 घरांची लॉटरी निघणार आहेत, ते मुंबईमध्ये निघणार आहेत. मुंबईमध्ये ते कोणते लोकेशन असणार आहेत त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी जे डॉक्युमेंट लागतात, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, को अप्लिकेशन करायचं असेल तर मिसेसचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे लग्नानंतरचं नाव, परत ज्या काही प्रोसेस असतात, जसे की सामाजिक प्रवर्गामधून जर तुम्ही अर्ज करणार असणार, जसे की माथाडी कामगार झाले, परत जे जे कॅटेगरी असतात, जसे की पत्रकार झाले, स्वातंत्र्य सैनिक झाले, अशा ज्या कॅटेगरी असतात त्या कॅटेगरीमधून तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट असतात ते सुद्धा तुम्ही तयार करून ठेवा, म्हणजे लॉटरी निघाल्यानंतर तुमची धावपळ कमी होणार आहे. तर अशा ह्या लॉटरीमध्ये जी 5,000 घरांचं लोकेशन कुठे असणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. बघा साईडला लावलेली आहे बातमी. म्हाडाचे 5,000 घरांची दिवाळी गिफ्ट. म्हाडाने मुंबईकरांना गुजने दिलेत. येत्या दिवाळी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे 5,000 घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची घोषणा म्हाडाचे जे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल सर यांनी केलेली आहे. वांद्रे येथे म्हाडा मुख्यालयात नागरी सुविधा केंद्र व अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन संजीव जयस्वाल सर यांच्या हस्ते झाले. ते संजीव जयस्वाल सर म्हणाले की म्हाडाकडून मुंबई शहर आणि उपनगरात पुनर्विकासासह संपूर्ण पुनर्विकासाचे प्रकल्प राबवले जात आहेत. सेस म्हणजे उपकार प्राप्त इमारतींच्या पुनर्विकास करतानाच म्हाडाच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे कामे हाती घेण्यात आलेले आहे. वरळी येथील आदर्श नगर, चुनाभट्टी येथील गुरु तेग बहादूर नगर, मोतीलाल नगर, जोगेश्वरी मधील पीएमजेजी कॉलनीसह म्हाडाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून रहिवाशांना दिलासा दिला जाणार आहे. म्हाडाच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांपेक्षा तुलनेत कमीत कमी असल्या तरी घरांच्या किमती परवडणाऱ्या ठेवण्यासाठी उत्पन्न गटाचे निकष बदलतानाच किमतीबाबतही अभ्यास केला जात आहे. मुळात मुंबई घरांच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे मुंबईत घर घेणे शक्य नाही, तरी सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून म्हाडा काम करत आहे, असे संजीव जयस्वाल सर यांनी केलेले. मागेच येणाऱ्या काही 10 ते 15 दिवसामध्ये म्हाडाकडून आपल्याला अशी माहिती आलेली होती की जसे उत्पन्न गट असणार तसेच घराच्या किमती असणार आहेत, म्हणजे उत्पन्न गट जास्त, घराच्या किमती कमी, किंवा किंमत कमी, उत्पन्न गट जास्त, असं असणार नाही. मागच्याच काही आय थिंक 10 ते 15 दिवसामध्ये ही बातमी आलेली आहे. म्हणजे या म्हाडाचे घर सुद्धा आता उत्पन्न गटानुसारच त्याची विभागणी केली जाणार, म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हाडाची जी लॉटरी असणार आहे त्याच्यामध्ये घराची किमती ही आवाक्यात असेल, असं त्यांच्या जे स्टेटमेंट दिले गेलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला सांगता येते. पुढे आपण पाहणार आहोत. वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयाच्या जुन्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. आता जी बीडीडी वरळी चाळीमधील जे घर होती त्यांना 15 मे दरम्यान चाब्या देणार आहेत. बघा, वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना घरांचा ताबा देण्यासाठी लॉटरीही काढण्यात आली, मात्र ओसी आणि तत्सम बाबीमुळे रहिवाशांना घरांचा ताबा देता आला नाही. मात्र या प्रकरणी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्यांचे बोलणे झाले असून त्यानुसार ओसी आणि इतर परवाने मिळत आहेत. 15 मे दरम्यान पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना घरांच्या चाव्या मिळतील, असे संजीव जयस्वाल सर यांनी सांगण्यात आलेले आहे. तर जे बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात आलेला होता त्याच्या चाब्या आता 15 मे दरम्यान मिळतील, असेच त्यांनी सांगितलेले आहे. तर असे हे म्हाडा लॉटरीचं अपकमिंग जे प्रोजेक्ट आहे त्याची माहिती आपल्याला सांगता येते. जशी म्हाडाची लॉटरी येणार आहे तशी आपण पण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला माहिती दिली जाईल. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच केल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.